ग्रुप्स यांच्याकडून आर्थिक सहकार्य सन्मान्य आमचे मान्यवर राजेंद्रजी धुळे साहेब, मंगेशजी धुळे साहेब, चेतनजी धुळे साहेब, गजेंद्रजी गडगे साहेब, दिलीपजी बैकर साहेब, दिनेशचे धुमाल साहेब आणि त्याबरोबर विशेष सहकार्य ग्रामस्थ मंडळ मानकिवली या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने स्वप्नातून आणि अथक परिश्रमातून साकारण्यात आलेली ही 2 दिवसीय क्रीडा स्पर्धा मानकिवली प्रीमियर लीग 2020-22 थरार मैदानामध्ये खऱ्या अर्थानं छोटी मोठं युद्ध आता संपलेत आणि खऱ्या महायुद्धाला मैदानामध्ये सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळतीये। बैकर वॉरियर्स जो संघ जिंकला होता पहिला सामना आजच्या दिवसातील भैरवी 11च्या विरुद्ध आणि त्यांना फाईट करतीये टीम दोस्ती 11 ज्यांनी परास्त केलं होतं स्वराज 11ला। दोन्ही संघ एक एक सामना जिंकून पोहोचलेत या ग्रुप स्टेजच्या मॅचेस मध्ये। राज गडगे आणि प्रथमेश गडगे ही जोडी मैदानाकडे बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय आपण। पहिलाच बॉल स्विच द टीम थर्ड मॅनला कॉलिंग चुकला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला फेक आता आणि फलंदाज होतोय धावबाज कॉलिंग चुकला आणि अखेर आता हा पहिला गडी बाद होत असताना बैकर वॉरियर्स क्रिकेट टीमचा आवश्यकता नव्हती रणजी अगदी फिल्डर तैनात होता त्या ठिकाणी 30 यार्ड सर्कल मध्ये आणि या प्रयत्न आता फसताना पाहायला मिळाला। प्रथमेश बैकरचा धावबाद होत असताना पहिला धक्का मैदानाकडे पोहोचतायत हेमंत मराडे, रोहित मराडे पोहोचतायत मैदानाकडे खेळपट्टीकडे। स्ट्रायकिंग एंडला पाहतोय आपण राज गडगेला पहिल्याच बॉलवरती हे सांघिक सफलता सांघिक यश दोस्ती 11 या टीम करता जो संघ पुरस्कृत केलाय गजेंद्रजी गडगे यांनी आणि त्यांच्या विरुद्ध पाहतोय आपण बैकर वॉरियर्स या टीमला दिलीपजी बैकर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ। फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल पाठवून दिला वाइडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे राज गडगेच्या बॅट मधून हा धमाका ब्लास्ट षटकार। असे जवा मारतो मी शॉटिंग खरंच माझी फलंदाजी साऱ्यांनाच पटतय। थँक्यू षटकारांना आता इंडिव्हिज्युअल अकाउंट ओपन करत असताना राज गडगे बैकर वॉरियर्स टीमच्या डावाचा शुभारंभ 6 धावा धावफलकावर। पुढे सरकले विशेप मध्ये डान्सिंग डाऊन द विकेट वन मोर क्रॅकिंग स्ट्रोक पॉवर बॅक स्ट्रोक फ्लॅटेड पॅरलल स्ट्रोक अँड बॉल गोइंग अँड गॉन ऑल द वे फॉर 6 रन। कॉन्सिक्युटिव्ह 2 इन अ रो लागोपाठचा दुसरा षटकार राज गडगेच्या बॅट मधून उदय मराठे यांच्या विरुद्ध आता हल्ला आक्रमणाला सुरुवात केली राज गडगेनं। पहिल्या बॉलवरती प्रथमेशने जे विकेट सॅक्रिफाईस केले तिथनं नक्कीच प्रचंड द्वेष आणि प्रचंड उत्साह भरलेली फलंदाजी पाहतोय आपण राज गडगेची। लागोपाठचा दुसरा षटकार टीमची धावसंख्या 12। सेमी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केलाय क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर आउट ऑफ हिज रेंज टप्पा घेतला आणि बॉल काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठीमागे निघून चाललाय सीमारेषेला ओला चिंब करणारा हा चौकार गुड शॉट। आहे सुंदर गाडी दमदार याच्या बॅटीला चढली धार मारला खणखणीत चौकार चेंडू गेलाय सीमा पार। थँक्यू डीजे फ्लाइंग स्टार्ट फ्रॉम राज गडगे स्वप्नवत कामगिरी या मॅच मध्ये करत असताना चौकारासोबत हे धावफलक पोहोचते पुढे 16 वर। आक्रमण मैदानामध्ये सुरू आहे प्रति हल्ला सुरू आहे राजचा उदयच्या विरुद्ध। ऑन साइडला उचललाय वळवण्याचा प्रयत्न फिल्डर पोहोचतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर अखेर डीप मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला त्या ठिकाणी चेंडू अडवला जाईल। मिळतात एकंदरीत 2 धावा राज गडगेला आणि हे संघाचा धावफलक पोहोचत असताना पुढे 18 वर। स्टील 1 टू गो 18 धावा धावफलकावरती।
क्रिकेटचा सी फॉर काउंटर अटॅक प्रतियल्ला मैदानामध्ये सुरू केला उदयच्या विरुद्ध राज गडगेनं 5 बॉलचा सामना त्याने केलाय 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून लो फुल टॉस होता ऑन साइडला गॅप मध्ये ढकललाय फिल्डर पोहोचता टीम मधून मिडविकेटच्या दरम्यान दुसऱ्या रनचा प्रयत्न होतो स्ट्रायकिंग एंडला आणि 2 धावा सहजतेने मिळतायत राजला षटक पहिला आता समाप्त होतं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस पाहतोय आपण सुरुवात दर्जेदार होतीये आगाज दमदार होतोय बॅटिंग करणाऱ्या बैकर वॉरियर्स टीमचा एका गटाच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती पाहायला मिळत आहे धावा 20 इसला 1 लॉस अशा स्थितीमध्ये पहिल्या षटकाच्या अखेरी संघ बैकर वॉरियर्सला इनिंग स्पीडअप करा घाई करा जरा फिल्डिंग करणारी टीम दोस्ती 11 पंकज बोले सेकंड ओव्हर मॅन्डेटरी पॉवर बेस हे दुसरे षटक टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर हायवे इन कडून स्ट्रायकिंग एंडला पाहतोय आपण रोहित मराडेला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहतोय आपण राज गडगेला विकेटची नितांत गरज आहे पहिल्याच बॉलवरती बाद झाले होते प्रथमेश बैकर धावबादच्या स्वरूपात आणि त्यानंतर डाव आता सावरत असताना राज 20 धाब्याची पार्टनरशिप म्हणावी लागेल दुसऱ्या विकेट करता हिंडवडीला जरी 100 कॉन्ट्रीब्युशन आणलं या लढतीमध्ये राजनं 6 बॉलमध्ये 20 धाब्याचं प्रेक्षकांमध्ये टाळ्यांचा आणि त्याचबरोबर प्रचंड उत्साह पाहायला मिळतो पहिलाच बॉल बॅकफुट देऊन स्लॅश केला अवे फ्रॉम बॉडी अपिच क्विक ड्राईव्ह बॉल निघून चाललाय डीपिच बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमारेषा पार चौकार चौकारानं आता इंडिव्हिज्युअल खाता गुल करत असताना वैयक्तिक अकाउंट ओपन करत असताना रोहित मराठे टीमची धावसंख्या चौकारानंतर झालेली आहे 24 गती बन्नाटा आहे एंड आता चेंज केला ओव्हर द विकेटनं गुडलेंथ वरून सरप्राईज बाउन्स होताना पाहायला मिळाला हा बॉल सरळ टेक ऑफ घेत असताना त्यांचा पाठीमागे त्या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये चौकारानंतर वेगानं दिलेलं हे प्रत्युत्तर पंकज बोलेनं हा डॉट बॉल टीमची टोटल स्थिर आहे 24 रन स्कोरबोर्ड वर फुल टॉस होता गॅप शोधता आली नाही त्या ठिकाणी ड्राईव्ह काढायचा प्रयत्न होता की बॅटच्या अगदी बॉटम वरती हा चेंडू आदळतोय टो वरती हा चेंडू लागतोय शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला एक धाव वेगानं त्या ठिकाणी कव्हर करत असताना राज जे पोहोचले स्ट्रायकिंग एंडला आणि हे संघाचा धावफलक सिंगलनं पोहोचत असताना 25 वर मिडविकेट लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ हे चित्रशेनाचं जाळं सध्या राज गडगे करता जो स्ट्रायकिंग एंडला खेळतोय लोवर फुल टॉस बॉल आणि लोवर फुल टॉस बॉल हवेमध्ये संधी झेलची आणि संधीचं सोनं ब्रेक थ्रू मिळून दिलाय पंकज बोलेनं मैदानामध्ये जल्लोष करत असताना टीम दोस्ती 11 फलंदाज बाद ट्रम्प कार्ड मैदानाच्या बाहेर राज गडगे बॅक टू द पॅव्हलियन या ब्रेक थ्रूची गरज होती राज गडगेची विकेट भरपूर इम्पॉर्टंट होती दोस्ती 11 टीम करता आणि अखेर आता ती विकेट आपेश गडगे न्यू बॅट्समन 4थ्या क्रमांकावरती स्ट्रायकिंग एंडला रोहित मराडे 25 ला सध्या 2 लॉस अशा स्थितीमध्ये संघ बैकर वॉरियर्स स्टील 2 टू गो चौकारानंतर कमबॅक करत असताना पंकज
चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन, बॅकफुट होती त्यामुळे स्लॅश करण्याचा प्रयत्न, नॉस्ट्राकिंग एंडला संधी आहे परंतु थ्रो खराब आहे त्यांना पाहायला मिळाला. अदरवाईज रनआउटची चान्स त्या ठिकाणी नाकारता आली नसती परंतु तालमेल साधला नाही क्षेत्ररक्षकांना आणि अखेर आता फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय तो म्हणजेच नॉस्ट्राकिंग एंडला अपेश. ही विल बी सेफ. स्टील 1 to go. ऑन साइडला गॅप मध्ये ढकललाय, प्लेसमेंट प्रॉपर आणि बॉल करतो सीमारेषेची सफर. दुसऱ्या टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठीमागे निघून चाललाय. रोहित मराठेच्या बॅट मधून येतोय हा धमाकेदार चौकार. दोन षटकांच्या अंती 29 धावा धावफलकावरती दोन फलंदाज बाद होत आहेत. बॅटिंग करणाऱ्या बैकर वॉरियर्स टीमचे तिसरं षटक आता टाकण्याकरता दोस्ती 11 टीम कडून अनिकेत कोंडिलकर सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवर. हे महत्वाचं षटक या डावाचं. ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये 20 धावा एकवटल्या. उदयच्या विरुद्ध दुसरं षटक पंकज बोलेचं यशस्वी राहिलं. एक सफलता त्यांच्या खात्यामध्ये 9 धावा त्या षटकामध्ये आणि आता हे तिसरं षटक डावाचं मार्गस्थ असताना कॅप्टननं बॉल सोपवलाय अनिकेत कोंडिलकरच्या हातामध्ये. क्षेत्ररक्षण पाहू शकता. शॉट थर्डमॅन, शॉट बॅकवर्ड पॉइंट, डीप मध्ये कव्हर पॉइंट, त्याचबरोबर डीप मध्ये ऑन साइडला एकंदरीत 3 फिल्डर, स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑनला. इनफिल्ड मध्ये पाहतोय आपण पोहोचत असताना एक क्षेत्ररक्षक तो म्हणजेच मिड ऑफच्या दरम्यान. एकूण स्कोरबोर्डवर 2 विकेट बाद झाल्यानंतर 4 फिल्डर ऑन साइडला. काऊ कॉर्नर देखील आता डीप बॅकवर्ड पॉइंट इनफिल्ड मध्ये. पहिलाच बॉल अगदी पायात होता. लाऊड अपील पंचांकडे परंतु अंपायर इथे तटस्थ आहेत. पिचिंग इथे पाहिली पंचांनी एक्झॅक्टली लास्ट मोमेंटला अँड येस इट इज आउटसाइड लेग स्टिक, लेग बायचा इशारा. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये अतिरिक्त धावा तर जोडली जाईल आणि हे धावफलक पोहोचते पुढे सिंगल धावेनं 30 वर. तीस धावा धावफलकावरती. ट्रॅकिंग एंडला रोहित. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. मोठा चूक खेळण्याचा प्रयत्न होता रोहितचा परंतु अजिबात त्याला संधी दिली नाहीये. स्ट्रायकिंग एंडवरती मुभा दिली नाही ती म्हणजेच अनिकेत कोंडिलकरनं आणि हा येतोय डॉट बॉल. थांबून हलक्यात प्लेसमेंट चांगलं राहिलं इनफिल्ड मध्ये मिड ऑफच्या दरम्यान. त्या ठिकाणी वेगाने एक धाव पूर्ण करत असताना दोन्ही बॅट्समन हे षटक आतापर्यंत संत राहिलंय. 2 बॉल टाकून झाले. अनिकेत कोंडिलकरचं एक डॉट देखील येताना पाहायला मिळाला. एकंदरीत 3 बॉल मध्ये फक्त 2च धावा त्यानं खर्च केल्यात. फुलले होता बोलर्स बॅक ड्राईव्ह संधी होती स्वतःच्या फलंदाजीमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाजाला बाद करण्याची परंतु बॉल पहिल्या अटेम्प्ट मध्ये गॅदर करता आला नाहीये. बॅकअप देत आहेत पंकज. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला त्या ठिकाणी तोपर्यंत सहजतेनं आता मिळेल आणखीन एक धाव आणि हे धावफलक पोहोचेल सिंगल न 32 वर. थांबून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे शॉट बॅकवर्ड पॉइंटला. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अंतिम टप्प्यावरती फेक देखील सुरेख देताना त्या ठिकाणी शॉट बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर एक धाव इझिली मिळतीये रोहितला आणि संघ पोहोचतो बैकर वॉरियर्स या सिंगल धावच्या साथीने डबल डिजिट डबल फिगर 33 ऑन बोर्ड. ड्रिंक स्टॉली बी रेडी. थांबून कट करण्याचा प्रयत्न. सुंदर लाईन, दर्जेदार वेग, भन्नाट गती आणि अखेर हा येतोय डॉट बॉल. तिसऱ्या षटकाचा गेल समाप्त होतोय. या षटकामध्ये कमबॅक केलं आणि 3 षटकांच्या अखेरीस 11.00 धाब्याची धावगती. 33 धावा धावफलकावरती. ड्रिंक स्टॉली मैदानाकडे जाते तोपर्यंत ऐकूयात डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत.
चला ड्रिंक्समॅनला विनंती आहे आपण ड्रिंक्स ट्रॉली घेऊन मैदानाच्या बाहेर यायचं. क्षेत्ररक्षण सज्ज करा त्वरित दोस्त 11. 33 ला 2 लॉस 11.00 धाब्याचे धावगती सध्या धावफलकावरती पाहायला मिळते. राजगेडनं दिलेली दर्जेदार सुरुवात, त्यानंतर रोहित आणि त्यांच्या समेत आपेश हे 2 बॅट्समन आता मैदानाकडे टीमचा डाव सावरत असताना. चला क्षेत्ररक्षण त्वरित सज्ज करा दोस्त 11. सेकंड स्पेल मध्ये पंकज बोले बॉलिंग ट्रॅकवर. वैयक्तिक या डावाचं दुसरं तर सांघिक हे 4थं षटक टाकण्याकरता स्ट्रायकिंग इनला रोहितला पाहतोय आपण, राईट हँडर बॅट्समन. याच्या बॅटमधून 2 चौकार. इंडिव्हिज्युअली पाहिलं तर 8 बॉलमध्ये 11 धाब्याचं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत पाहायला मिळालं आणि नॉन स्ट्रायकिंग इनला त्यांच्या सोबत आहेत आपेश गडगे. 3 बॉलमध्ये 1 रनचं कॉन्ट्रीब्युशन ते देत असताना. फॉर्च्यून इव्हेंट्सची टीम या स्पर्धेच्या माध्यमातून या विभागामध्ये पहिल्यांदाच दर्जेदार कामगिरी करत असताना ऑफिशियल ऑपरेटर असतील, कॅमेरामॅन असतील, यांचं दर्जेदार टीमवर्क. 4थं षटक डावाचं सुरू होत आहे. पंकज बोले बॉलिंग ट्रॅकवर. रोहित साठी क्षेत्ररक्षण पाहू शकता शॉट, थर्डमॅन शॉट बॅकवर्ड पॉइंट, डीप मध्ये कव्हर पॉइंट आणि इनफिल्ड मध्ये आहे एक्स्ट्रा कव्हर. पहिलाच बॉल विशेप मध्ये डान्सिंग डाऊन द विकेट. फिल्डर पोहोचतोय, चांगली फिल्डिंग लास्ट मोमेंटला. बाउंड्री लाईनच्या नजदीक त्या ठिकाणी स्वतःला स्ट्रेच केलं. 3ऱ्या रनसाठी कॉलिंग होतोय, परंतु बॅकअप देत असताना विकेट किपरच्या पाठीमागे थर्डमॅनला त्या ठिकाणी आणि मिळत आहेत एकंदरीत या 2 धावा. 2 धावा इझिली ऍड होत असताना बैकर वॉरियर्स या टीमच्या खात्यामध्ये डबल नंतर टीमची टोटल 35 धावा धावफलकावरती. लोवर फुल टॉस बॉल आणि लोवर फुल टॉस बॉल आता पाठवून दिलाय हाय पॉवर बॅकलिप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दे धमाका, मोठा ब्लास्ट, षटकार. काउंटर अटॅक आता सुरू केलाय रोहितनं पंकजच्या विरुद्ध. षटकारासोबत टीमची धावसंख्या फ्लाय होत असताना, उंच उडी घेत असताना 6 धावेने हे धावफलक जाऊन विसावत आहे. सध्याच्या घडीला धावफलकावरती 41 या धावसंख्येवर. बॅकफुट त्यामुळे स्लॅश केलाय, बॅकवर्ड बॉलच्या डोक्यावर उडवलाय हा बॉल. पाठीमागे आउटफील्ड फास्ट, फिल्डरला संधी नाहीये. दंदन करत बॉल सीमा पार, डीप थर्ड मॅन सीमारेषा फोडली. रोहित मराठेच्या बॅटमधून येतोय हा नेत्रदीपक नयनरम्य स्ट्रोक, चौकार. फक्त दिशा दिली, गोलंदाजाच्या गतीचा पुरेपूर वापर केला. इनफिल्डच्या डोक्यावरून पाठीमागे पाठवला बॉल डीप थर्डमॅनला. या अगोदरच्या बॉलवरती ताकद तर या बॉलवरती नजाकत त्या ठिकाणी आजमावली रोहित मराठेने आणि हा प्रयत्न देखील त्याचा यशस्वी होताना पाहायला मिळाला. टोटली प्रेशर आता पंकज बोलेवरती, दबाव त्यांना नक्कीच जाणवत असेल. ज्या पद्धतीने सेकंड स्पेल मध्ये त्यांच्या विरुद्ध काउंटर अटॅक आता सुरू केलाय रोहित मराठेनं. चौकारासोबत टीमची धावसंख्या 45 धावा धावफलकावर. फुल लेन संधी आहे झेलची आणि ते जाल्यामध्ये अडकवलं. अगदी पायात टाकला होता चेंडू त्या ठिकाणी आणि ते झेल टिपला. रोहित बाद होत आहेत, पोहोचतोय हा मोठा धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला.
पहिल्या डावाचं हे अंतिम आणि अखेरचं षटक. जितू गोडगे बॉलिंग ट्रॅकवर. बैकर वॉरियर्स संघाकरता खरं तर हे षटक निर्णायक आणि लाभदायक देखील असू शकतं, कारण डे टूर मध्ये आता 2 बॅट्समन मैदानाकडे आहेत. अंकुश आणि त्यांच्या साथीनं आपेश खेळपट्टीवरती, आणि पायाचे अंतिम षटकामध्ये आता किती धावा इथे जमा करतील दोस्ती 11 टीमच्या विरुद्ध. आजच्या दिवसातील निर्णायक लढाई दोस्ती 11 आणि त्यांच्या विरुद्ध बैकर वॉरियर्स या 2 टीमच्या दरम्यान हा सामना. प्रेक्षकांची गर्दी देखील या सत्रामध्ये वाढलेली पाहायला मिळते. प्रचंड गर्दी प्रेक्षक वर्गात आहे ते पोहोच मैदानाकडे. पहिलाच बॉल राईट आर्म राऊंड विकेट. संधी नाही स्ट्रायकिंग एरियामध्ये फलंदाज झाला, अगदी उसळला आणि वेगाने मात्र जाऊन विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलला सुरुवात करत असताना जितू त्या ठिकाणी अंतिम षटकामध्ये. अँड स्टार्ट विथ द डॉट बॉल. पाकवरती तामू स्लॅश केलाय. फिल्डर आहे टीम मध्ये थर्डमॅनला. ज्या पद्धतीनं गोलंदाजी करायची त्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण देखील सज्ज केलंय जितून. कौतुक त्याचं करावं लागेल. डीप मध्ये थर्डमॅनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. 2 धावा इझिली मिळत आहेत अंकुशला, आणि या 2 धाब्यानं सांघिक धावफलक पोहोचते पुढे 49 वर. डेथ ओव्हर्स लॉक षटक, आणि या षटकामध्ये पाहायचं किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल संघ बैकर वॉरियर्स. शफल झाले, हु केलाय. फिल्डर आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर, आउट ऑफ हिज रेंज. बॉल निघून चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल फरार. हा चौकार. चेंडूची मागणी पंचांकडून होतीये. चेंडू मैदानामध्ये पुरवायचे दिवस. चौकारासोबत आता धावांचा अर्धशतक पूर्ण होत असताना बैकर वॉरियर्स टीमचा धावफलक पोहोचते 53 वर. थोडे शफल झाले ऑफ कडे, स्वतःसाठी रूम क्रिएट केला आणि त्यानंतर स्क्वेअर लेग झोनला हा दर्जेदार चौकार पाहायला मिळाला अंकुश गडगे यांच्या बाट मधून. यस, मॅच बॉल रिटेन येतो एम्पायर दत्ता सर आणि त्याचबरोबर पराग सर. ला 3 लॉस. डेथ ओव्हर सुरू आहे. जितूचं हे षटक. चौकार आता त्याच्या विरुद्ध ठोकलाय स्ट्रायकिंग एरियावरती अंकुश गडगेनं. स्विच हिट अटेम्प्ट काढण्याचा प्रयत्न फुल लेंथ, अगदी पायामध्ये होता. चेंडू संधी नाहीये. दुसऱ्या रनसाठी निघालेत, परंतु बॅकअप देत असताना विकेट किपर म्हणेल ती फक्त एकच धाव. इट इज फ्रॉम बायज. यस, पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला आणि अखेर सिंगल धाब्याने हे धावफलक पोहोचत असताना पुढे 54 वर. स्टील 2 डिलिव्हरी लेफ्ट. पहिल्या डावातील अजूनही 2 चेंडू शेष आहेत, शिल्लक आहेत. जितूच्या साथीनं आता पायाचं स्ट्रायकिंग एरियावरती अपेक्षाने अंकुश कशा पद्धतीने लास्ट 2 बॉलवरती प्रत्युत्तर देतील दोस्ती 11 क्रिकेट टीमला. मानकिवली प्रीमियर लीग आजच्या स्पर्धेचा पहिला दिवस. विषय मध्ये लॉफ्ट केला, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला फिल्डर पासून बॉल थोडासा बाजूला गेला. दुसऱ्या रनची संधी आणि संधीचं केलेलं सोनं. इझिली 2 धावा 8 होत असताना बॅटिंग करणाऱ्या बैकर वॉरियर्स टीमच्या खात्यामध्ये, आणि हे धावफलक या डबलनं पोहोचते पुढे 56 वर. अब तक 56. मोह अनावर झाला त्या ठिकाणी नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅट्समनला. अखेर बॉल रिलीज करायच्या अगोदरच तो अर्ध्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतो. याला म्हणतात खऱ्या अर्थानं आताताईपणा. लाईन इथे पाहावी लागेल. बॅटची कडा आणि त्यांच्या पाठीमागे विकेट किपरनं टिपलाय अंतिम बॉल वरती. आता विकेट जितूच्या खात्यामध्ये. पहिलं सत्र याचबरोबर समाप्त होत आहे आणि पहिल्या 5 षटकांच्या अखेरीस मात्र बैकर वॉरियर्स संघाची धावसंख्या पाहायला मिळते. एकूण विकेट 4 गमावल्यानंतर 56 आणि 57 रनचं टार्गेट आहे सेकंड इनिंग मध्ये दोस्ती 11 या टीमला.
4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 56 धावा दाफलकावरती लगावल्या त्या म्हणजे बैकर वॉरियर्स या टीमने आणि 57 धाब्याचा लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे करेल मैदानामध्ये टीम दोस्ती 11 ऐकण्यासाठी जाऊयात मायक्रोफोन वरती. तो स्वीट वॉइस ऑफ मानकिवली बदलापूर, गोल्डन वॉइस ऑफ मानकिवली राहुलजी चव्हाण यांच्याकडे धन्यवाद. धीरे धीरे चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे बायकर वॉरियर संघ. तर आपण बघतोय पहिल्या इनिंग्सचा विचार केला गेला तर रोहित मराठेच्या 23 धावा, राज गडगेच्या 20 धावा, त्यानंतर अंकुश गडगेच्या 6 धावा आणि तब्बल धावफलकावर लागल्यात 5 षटकांच्या सोबतीनंतर 56 धावा आणि 57 धावांचं आव्हान लक्ष ठेवलं जात आहे ते म्हणजे दोस्ती 11 संघासमोर. आजच्या दिवसातील लॉर्ड्स मधील शेवटचा सामना आहे. मॅच नंबर 6 आपण बघतोय. प्रेक्षकांच्या भेटीला सकाळच्या सत्राचा विचार केला तर दोन्ही संघ एक एक सामना जिंकून पुढे सरकलेत लीग स्टेज मध्ये. जर कुठला संघ हा सामना विजयी होईल तो आपला स्थान निश्चित करेल ते म्हणजे सेमीफायनलच्या लढतीमध्ये. डीजे थोडा आवाज द्यायचा आहे. सेमीफायनलच्या स्थानासाठी ही लढत पाहायला मिळते. दोन्ही संघ एक एक सामना जिंकून पुढे सरकलेत. 3 सामने मात्र एका संघाला खेळायला लागतात. 3 पैकी हा दोन्ही संघ एक एक सामना जिंकून दुसऱ्या सामन्याकडे आपण बघतोय. तर ग्रुप स्टेजचे सामने आपण बघतोय. 4 संघांचे 2 ग्रुप ए आणि ग्रुप बी आपण बघतोय. नक्कीच ग्रुप ए ची ही लढत आगेकूच करेल. नक्कीच क्वालिफाईंग राऊंड मध्ये हा जो संघ इथून विजयी ठरेल. तर 57 धावांचं लक्ष आपण पाहायला मिळतं डावफलकावर. या धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपण मैदानात बघतोय. प्रथमेश आणि पंकज. तर गोलंदाजी मार्कवर राज गडगे. राजने फलंदाजी करत असताना तब्बल 23 धावांचं योगदान दिलंय. माफ करा, 7 चेंडूत 20 धावांचं योगदान, 2 षटकार आणि 1 चौकाराच्या साहाय्याने. तोच अष्टपैलू खेळाडू राज 11.40च्या सरासरीने ही धावसंख्या करावी लागणार आहे. पहिल्या षटकातील पहिला चेंडू आपण बघतोय राजचा. चांगला चेंडू, मोठा फटका मारायचा होता मात्र ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता आणि अजूनही धावफलक उघडलेलं दिसत नाहीये दोस्ती 11 संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय तो म्हणजे गोलंदाज राज. त्याचा सामना करेल प्रथमेश. चांगला चेंडू, वेगवान चेंडू, हलक्या हाताने ऑन साइडला फक्त दिशा दिली चेंडूला. तिथे रुपेश होते. चेंडूचं गॅदर करतील, फेकतील तोपर्यंत 1 धावेचा अवधी इथे उपलब्ध होता दोन्ही फलंदाजांकडे आणि 1 धावेने संघाचं धावसंख्या इथे उघडते. 1 धावेने धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते बिनबाद 1. तर स्ट्राईक एंडवर आपण बघतोय पंकज भोले, अतिशय घातक फलंदाज. स्ट्राईक एंडवर तितकाच ताकदीचा गोलंदाज आपण गोलंदाजी मार्कवर बघतोय तो म्हणजे राज गडगे. पहिल्या षटकाचे तिसरा चेंडू असेल राजचा. सामना करेल फलंदाज पंकज.
फुलटॉस होता, गतीमध्ये परिवर्तन, मात्र क्षेत्ररक्षणाने चूक केली आहे आणि चुकीचा इथे फायदा होतोय दोस्ती 11 संघाला आणि चेंडू जातोय सीमा पार. चौकार 4 धावांसाठी, पहिला नशिबाचा चौकार टीचे. तर धावसंख्येला आकार प्राप्त होतोय 4 धावांनी. धावसंख्या धावफलकावर आपण पाहायला मिळते 5 या आकड्यावर. पिनगडी बाद 5. 3 चेंडू अद्यापही संपले ते पहिल्या षटकाचे. पॉवर प्लेचा षटक आपण बघतोय. राज गडगे यांचा सामना करतोय पुढील चेंडू पंकज भोले. चांगला चेंडू, वेगवान चेंडू होता. पंचांकडे अपील केली जाते, मात्र पंच कुठली दाद उचलून धरत नाहीयेत. अपील मध्ये उत्साह जास्त, मात्र आत्मविश्वास कमी होता आणि लेग बाईसच्या स्वरूपात माफ करा, बॅटच्या स्वरूपात आलेली हे एक धाव. धावसंख्या लेग बाईस, धन्यवाद. लेग बाईसच्या स्वरूपात एक धाव वाढते. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 6 धावा. पिनगडी बाद 6. 57 धावांचं लक्ष्य आहे, मात्र संत गतीने सुरुवात पाहायला मिळते. पहिले 4 चेंडू फेस केलेत आणि दोस्ती 11 संघाने अद्याप धावफलकावर लगावल्यात, ते म्हणजे 6 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा राज गडगे. सामना करेल फलंदाज प्रथमेश. चांगला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळायचा होता. अपिश फटका, मात्र इथे बॅटचा आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात विसावता. निर्धाव चेंडूचे सांगता होते. धावसंख्या धावफलकावर कायम आहे, ती म्हणजे पिनगडी बाद 6 धावा. कमबॅक करत असताना चौकारानंतर राज फलंदाजी ती चांगली कामगिरी राजने केली आज. 7 चेंडूंमध्ये तब्बल 20 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय. तोच राज गोलंदाजी मार्कवर. शेवटचा चेंडू, चांगला फटका, अतिशय चांगला हेलिकॉप्टर आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार 6 धावा. पहिल्या 5 चेंडूंचा विचार केला तर तब्बल 6 धावा आल्या होत्या, मात्र शेवटच्या चेंडूवर अतिशय चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. प्रथमेशच्या बॅटमधून हेलिकॉप्टर उडवला होता, मात्र तो लँड झाला सीमारेषे पार. षटकार 6 धावांनी धावसंख्या वाढते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते बिनगडी बाद 12 धावांवर. दोस्ती 11 संघ 57 धावांचं लक्ष्य पाठलाग करतोय. समोर आहे बायकर वॉरियर संघ. सकाळची पहिल्या सत्राचा विचार केला तर बायकर वॉरियर संघ भैरवी 11 संघाला पराभूत करून पुढे सरकला होता, तर दोस्ती 11 संघ हा स्वराज 11 संघाला पराभूत करून पुढे सरकला होता. दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेत, मात्र ही लढत असेल लीग स्टेज मधून आगेकूच करण्याची. तर वैयक्तिक पहिल्या सांगेकडे दुसरे षटक घेऊन येतोय गोलंदाज प्रथमेश बायकर. ऑन बॉलिंग मार्क. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अतिशय चांगली वादळी 26 धावांची खेळी कोण विसरेल प्रथमेश. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, नजाकत दाखवली आहे पंकज बोलेच्या माध्यमातून. एक दर्जेदार चौकार येतोय. 4 धावा. आहे झुंजार गाडी दामच्या बॅटीला चढली धार. मारला खणखणीत चौकार. चेंडू गेलाय सीमा पार. बॅकवर्ड पॉइंट च्या रिझनने अपिश खेळले थोडेसे. चांगला फटका. क्षेत्ररक्षण बघितलं तर आपण 38 सर्कलच्या आतमध्ये होतं, त्याचा अंदाज घेतला. शॉर्ट पिच चेंडू होता. पुढील चेंडू प्रथमेशचा. चांगला चेंडू, वेगवान चेंडूचा मारा केला जातोय प्रथमेशच्या. चौकार आल्यानंतर कमबॅक केला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या कायम आहे धावफलकावर, ती म्हणजे 16 धावा. अजूनही 41 धावांची गरज आहे. येणारे 22 चेंडूंमध्ये
चांगला चेंडू दिल स्कूप करतोय, चेंडू थांबणार नाहीये, खेळपट्टी फास्ट आहे, लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये येतोय, हा दर्जेदार चौकार, 4 धावा. धावसंख्या पाहिली धावफलकावर तर तब्बल आतापर्यंत जमा केल्या ते म्हणजे 20 धावा. प्रथमेशचा विचार केला तर अद्याप 3 चेंडूंचा फेकी केली आणि तब्बल 8 धावा खर्च केल्या, 2 चौकार आलेत. प्रथमेशच्या गोलंदाजीवर आपण बघतोय पंकज भोले कल्पकता दाखवतायत. पुन्हा एकदा चौथा चेंडू या षटकातील प्रथमेशचा, चांगला चेंडू. आता मात्र पंच आमच्याकडे वळतायत, दर्शवतात इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या वाढेल, धावसंख्या धावफलकावर 21 धावा. दिशा भरकटलेत थोडेसे प्रथमेश, कारण 2 चौकार आल्यानंतर थोडस दिशेमध्ये भरकटताना दिसत आहेत गोलंदाज प्रथमेश. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना तर स्ट्राईक एंडवर आपण बघतोय आक्रमक फलंदाज पंकज भोळे. चांगला चेंडू, वेगवान चेंडू होता, मात्र बॅटवर नीट आला नाहीये. चेंडू बॅटला ब्रश करून चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. तोपर्यंत 1 धाव पाहायला मिळते, धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या धावफलकावर तब्बल 22 धावा पाहायला मिळतात. 57 धावेचा पाठलाग करताना दिसतोय हा दोस्ती 11 संघ. मात्र चुरशीची लढत अजूनही सामना बॅलन्स आहे. चांगली गोलंदाजी एका साइडने होते तर चांगली फलंदाजी देखील तितकीच तोडीस तोड पाहायला मिळते. पुन्हा एकदा प्रथमेश स्ट्राईक एंडवर. प्रथमेश चांगला फटका हलक्या हाताने कट केलाय आणि चेंडू जातोय गॅप मध्ये, थांबणार नाहीये. पुन्हा एकदा येतोय दर्जेदार चौकार. या षटकाचा विचार केला तर 3 चौकार तब्बल आलेत प्रथमेशच्या गोलंदाजीवर. 1 स्वैर चेंडू आहे आणि 1 लेगबाईची धाव, अशा तब्बल 14 धावा पाहायला मिळत आहेत. आणि अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामधील. तर स्ट्राईक एंडवर प्रथमेश, चांगला फटका, चेंडू जातोय गोलंदाजाच्या डोक्यावरून अगदी साइड स्क्रीनच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. मारला सिक्सर प्रेक्षक पट भरतो, मारला उंचावरून सिक्सर प्रेक्षक पट भरतो. गुडघे टेकून शॉट मारतो, साऱ्यांची वाट लावतो. गुडघे टेकून शॉट मारतो. विनंती असेल मानकिवली गाव ग्रामस्थ मंडळ, ज्येष्ठ नागरिक किंवा खरबई जोविली ज्येष्ठ नागरिक किंवा वरिष्ठ मान्यवर कोणी आला असेल तर आपण लगेच यायचं आमच्या मुख्य व्यासपीठावरती. स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे आपलं. गो टू परेश शिनारी. नक्कीच गुडघे टेकून नाहीतर खडे खडे शॉट लगावलाय. एकदा अतिशय चांगला फटका पाहायला मिळतो प्रथमेशच्या बॅट मधून अगदी साइड स्क्रीनच्या वरून. 6 धावांसाठी. 6 धावांनी नक्कीच धावसंख्या वाढेल. धावसंख्या धावफलकावर 32 धावा, 32 ऑन स्कोर बोर्ड. आणि अजूनही जिंकण्यासाठी 25 धावांचं समीकरण मैदानात पाहायला गेलं तर 18 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 18 चेंडू 25 धावा आणि पाचारण करण्यात आलंय. या वैयक्तिक दुसरं व सांघिक 3रं षटक स्वतः तर राज येतोय, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. 12 धावा खर्च केल्या होत्या. तोच राज वैयक्तिक दुसरं सांघिकूड्यातील 3रं षटक. आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळतंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 षटक संपलेत. आता बंधन, क्षेत्ररक्षणाचं बंधन नाहीये कुठलंही. तर नक्कीच पुन्हा एकदा राज. तर स्ट्राईक एंडवर आपण बघतोय पंकज भोळे. चांगला चेंडू हलक्या हाताने स्टेअर केलाय चेंडूला. चेंडू मिड विकेट रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत 2 धावा
घेण्याचा अवधी दोन्ही फलंदाजांकडे आणि 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 34 धावा. येणारे 17 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 30 चेंडूंमध्ये 57 धावा करायच्या होत्या, मात्र 2 पहिल्या षटकाचा विचार केला तर राजने 12 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये प्रथमेशचा खरपूस समाचार घेतला, 20 धावा खर्च केला. तिथे संधी निर्माण झाली होती. अतिशय चांगला झेल रुपेशच्या माध्यमातून मैदानात जल्लोष होतोय, कारण मोठी विकेट मिळते ती म्हणजे बैकर 11 संघाला. पंकज बोले बॅक टू डगआउट. या फिल्डरने तुझी धरली कॅच आणि रंगात आली बघा ही मॅच. फिल्डरने तुझी धरली कॅच, रंगात आली बघा ही मॅच. फिल्डरने धरली कॅच, रंगात आली बघा ही मॅच. तर नक्कीच रंगात आली आहे मॅच. एकतर्फी सामना पाहायला मिळत होता, कारण दोन्ही फलंदाज मैदानावर टक धरून होते. अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळत होती. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर तब्बल वैयक्तिक 17 धावांवर खेळतोय प्रथमेश, आणि बाद होणारा खेळाडू तो म्हणजे पंकज बाद झालाय वैयक्तिक 14 धावांवर. पंकजची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात येताना बघतो आपण उदय मराडेला. जुना फलंदाज आहे, फटके मात्र चांगले आहेत त्यांच्याकडे. त्यांच्या फलंदाजीचा विचार केला तर अतिशय चांगली फलंदाजी देखील करतायत उदय मराडे स्ट्रायकिंग एंडवर. तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा राज आपल्या संघाला कमबॅक करून देतोय. पुढील चेंडू राजचा उदयसाठी. चांगला चेंडू, तितका चांगला फटका ऑन साइडला. झेलची संधी, झेल सुटत नाहीये. बॅक टू बॅक दुसरा विकेट आणि उदय बाद. एकतर्फी सामना पाहायला मिळत होता, मात्र इथून लागोपाठचे 2 विकेट आणि दबाव जाणवतोय दोस्ती 11 संघावर, कारण लागोपाठचे 2 विकेट गेलेत ते म्हणजे पंकज आणि उदय. आता मात्र हॅट्रिक वर असेल गोलंदाज राज. पुढील चेंडू स्ट्राईक एंड वर फलंदाज आपण बघतोय प्रथमेश. हलक्या हाताने स्टेअर केला ऑन साइडला. चेंडू जातोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजन मध्ये. तिथून क्षेत्ररक्षण घेतील, फील्ड करतील, तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेचा कॉल होता मात्र नकारलाय प्रथमेशने. 1 धाव येते. धावसंख्या धावफलकावर 1 ने वाढते. धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय 35 धावा. तर नवीन फलंदाज मृगेश आपण बघतोय. मृगेशला आपण बघतोय स्ट्राईक एंडवर. तर गोलंदाजी मार्कवर राज. अद्याप 4 चेंडूची फेकी आणि 3च धावा खर्च केल्यात राजने. डेड बॉल. नक्कीच पंच दर्शवतात रनअप मध्ये थोडस अडथळा निर्माण झालाय गोलंदाज राजला. आता मात्र आपला एंड चेंज करत असताना राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज राज. चांगला चेंडू, मोठा फटका. चेंडू तर हवेत आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक जमावत आहेत आणि इथे तू मे मध्ये झेल धरणीला दान होतोय आणि 2 धावांचा अवधी इथे फलंदाजांना लाभतं आणि 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावर 37 धावा. 37. लॉस ऑफ 2 विकेट. समीकरण मैदानात उरले 13 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील राजचा. अद्याप विचार केला तर 5 चेंडूंची फेकी गेले. 5 धावा खर्च केल्यात राजने. शेवटचा चेंडू या षटकातील आणि फलंदाज बाद होतोय पायचीतच्या स्वरूपात आणि LBWचा हा विकेट. फलंदाज बाद होतोय. फलंदाज क्रमांक 3 झटका लागतोय तो म्हणजे दोस्ती 11 संघाला. आणि षटक क्रमांक 3 संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते तब्बल 37 धावा. TJ
पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुला र सामना जिंकून दाखव बारक्या मला र यो सामना जिंकून दाखव बारक्या मला अरे पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुला र पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुला र DJ Sajan. यो सामना जिंकून दाखव बारक्या मला र यो सामना जिंकून दाखव बारक्या मला अरे पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुला धन्यवाद डीजे. षटकांचा 3 षटकांच्या संपतीनंतर धावसंख्या झाली आहे धावफलकावर तब्बल 37 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर गोलंदाज राज गडगेने हाताळलं होतं, तब्बल 12 धावा खर्च केला. त्यानंतर महागडे षटक प्रथमेश राहिलं, प्रथमेश बैकरचं तब्बल 20 धावा आल्या. 2 षटकांच्या संपती अखेर आपण धावसंख्या पाहायला गेली तर 32 धावा होत्या. मात्र या षटकात राजने अतिशय माफक गोलंदाजी केली, 5 धावा खर्च केल्या, 3 विकेट्स घेतल्या. मात्र या पुढील समालोचन या ऐकूयात एक मानकिवलीचा बुलंद आवाज राहुल चव्हाण. थँक्यू सो मच परेश शिनारे. खूप चांगलं समालोचन आपल्याला ऐकायला मिळतं. जाऊया मॅचच्या दिशेने. चौथा षटक रोहितला आपण पाहू शकता राईट आर्म राहू तो विकेट ना. पहिलाच बॉल विकेट केलाय. ऑन साइडला मोठा फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तयार होते, फक्त बरोबर प्रेक्षक बॉल जाईल सीमारेषा पार. 20 धावांची गरज असताना तू मात्र प्रथमेशच्या बॅट मधून गोलंदाजाचं स्वागत करत असताना वेलकम टू द ग्राउंड बॉल सीमा पार. दमदार षटकार. आजचा दिवसाचा विचार केला तर प्रथमेशने खरंच भल्यांच्या बत्त्या गुल केल्यात. सलामीला आला होता, पंकज बोले देखील बाद झाला आणि त्यानंतर जबाबदारी निश्चित खेळ करत असताना पहिल्या चेंडूमध्ये षटकार आलाय गोलंदाज रोहितच्या अगेन्स्ट. 6 धावा आल्या. 6 धावीच्या साथीने टीमची लीडर पुढे जात असताना आता मात्र फक्त 14 धावांची आवश्यकता. राऊंड द विकेट अजून एक यावेळी देखील क्षेत्राने निवडलाय काऊ कॉर्नर आणि ऍक्शन रिप्ले मध्ये त्यामध्ये पाहायला मिळतोय. फलंदाज प्रथमेश ऑन फायर, बॉल सीमा पार. दमदार षटकार. असे एका पाठ खरंच माझी फलंदाजी साऱ्यांनाच पटतय. 35 तू माझ्याकडे, 35 तू माझ्याकडे, मला षटकार मारावा असं वाटतंय. समय सुकता डीजे कडे 2 षटकार आले प्रथमेशच्या बॅट म्हणून. आता मात्र संघर्ष करावा लागेल गोलंदाजी करत असताना. आणि पिंटे शेठ गडगे यांचं देखील शुभागमन पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकार ठोकले प्रथमेशने आणि 2000 रुपयाचं कॅश प्राइज पिंटे शेठ गडगे यांच्याकडून प्रथमेश साठी. खूप चांगली फलंदाजी आणि पुन्हा एकदा प्रथमेश साठी तुम्हाला 2000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. अजून एक षटकार जर ठोकला, षटकाराची हॅट्रिक केली तर अजून एक 2000 रुपयाचं पारितोषिक असेल पिंटे शेठ गडगे यांच्याकडून. नक्कीच असं म्हटलं जातं जिंदगी के रास्ते कभी आसान नहीं होते, बिना संघर्ष के यहाँ पे कोई मान नहीं होता है. और जब तक न पड़े चिन्ह होते के गाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता है. नक्कीच दगडाला देखील देव व्हावं लागतं आणि तू मात्र संघर्ष करावा लागेल फिल्डिंग करत असताना टीम बायकर वॉरियर्सला. आणि जर प्रथमेश षटकार ठोकला आणि ऐवज जर स्वीकारला तर प्रेक्षकांसाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक असेल पिंटे शेठ गडगे यांच्याकडून. गोलंदाज तयार, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळी सवय फ्रॉम द बॉडी दबाव असेल गोलंदाज रोहित वरती आणि दबावाला झुकारून चांगली गोलंदाजी करावी लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रुपयात एक धाव जोडली जाईल. आता मात्र समीकरण वेगळं पाहायला मिळते. 20 धावांची आवश्यकता असताना 2 षटकार आले आणि आता मात्र व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. 13 धाव एकटला गेला. आता मात्र फक्त 7 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती रोहित, राईट आर्म राऊंड द विकेट. ऑन साइडला अजून चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप मोठा आहे, धावांचा तोटा देखील मिळणार नाहीये. बॉल ऑन बॉस ओव्हर द लाईन, 4 रन. दमदार याच्या बॅटीला चढली धार. थँक्यू पिंटे शेठ गडगे. इथून मात्र त्यांचा कॅश प्राइज आपण पाहू शकता. एटीएम ऑन होत असताना सकाळ देखील अशाच प्रकारचं एटीएम ऑन झालं होतं. आम्हाला देखील त्यांनी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं आणि आता एकदा पुन्हा आपण पाहू शकता 4 धावांसाठी देखील प्रथमेशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. चौकार आलाय, 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. 2000 रुपयाचं कॅश प्राइज होतं ते म्हणजे षटकारासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. 10 चेंडू आणि 34 धावांवरती नाबाद करतोय प्रथमेश. जोरदार टाळा उजावू द्या. यावेळेस फटका फसला की काय? एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाला संधी होती परंतु संधी सोनं झालं नाही. 2 धावा तू मात्र हरणीच्या वेगाने आणि चित्त्याच्या चपळाईनं पूर्ण करत असताना फलंदाज प्रथमेश. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड बॉलिंग असतो. प्रथमेश आणि रोहन ही जोडी मैदानात मध्ये पाहायला मिळते. 2 धावा पुन्हा एकदा एकवटला गेल्या आणि 2 धावेच्या साथीने टीमची लीडर पुढे सरकत असताना अब तक 56 धावा स्कोर वरती लगावला गेला.
एक धावेची फक्त आवश्यकता असेल. गोलंदाज तयार. षटकारासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज होता पुन्हा एकदा प्रथमेश साठी, परंतु यावेळेस विजयाची धाव. लगेच एका धाब्याने विजयी ठरतोय संघ दोस्ती 11 आपण पाहू शकता आणि संघ विजयी ठरलाय. आणि 2500 रुपयाचं कॅश प्राइज असेल पूर्ण संघासाठी. पिंट्या शेटगडगे यांच्याकडून 2500 रुपयाचा अजून पारितोषिक